बघा आवाज कसं आहे, एकदम छान. काश्मीर मिरची फक्त कलर आणि तास उन्हामध्ये ठेवायची आणि मग मसाला दळून आणायचं. वर आहे सफेद कलरचं बी कुठल्याच मिरची मध्ये मिळणार. आंध्राची बेडकी आहे, खूप छान आहे. हिला संकेश्वरी मिरची आहे बघा. ही मार्केटला संकेश्वरी मिरची म्हणून ओळखली जाते, पण टेस्टला एक नंबर. केवढी मोठी मिरची, ही ओरिजिनल संकेश्वरी मिरची आहे. हे बघा कसले भारी आहे बघा. हळद त्याला म्हणतात ओरिजिनल सेलमची हळद. हो, हापूस आंबा पिकल्यावर जशी हळद दिसते तो आंबा, तशी हळद तोडल्याच्या नंतर आपल्याला दिसली पाहिजे. नुसतं नख लागते, नखाला तेल बघा आपल्या किती लागते. का वेलची मधून एवढे दाणे निघतायत आपल्याला. ते बघा नखाला आपल्या किती तेल लागले बघ. वर्षी यांच्याकडूनच घेतली मसाला मी. आपण आलोय पनवेल स्टेशनला. हे बघा, हे पनवेल स्टेशन. इथून आपण आता रिक्षाने जाणार आहोत. ठीक आहे. आपल्या पाठी तुम्ही बघू शकता पनवेल स्टेशन आहे. आता आपल्याला ना पनवेलून असं बाहेर निघायचं. आपल्याला रिक्षा स्टँडला ओल्ड पनवेल त्यांना बोलायचं. ठीक आहे. देशी मार्केटला जायला ओल्ड पनवेलला. स्टेशनवरतून आपण असे बाहेर निघालो ना, तर इथं रिक्षा स्टँड आहे. तर इथं रिक्षाना जायला तुम्हाला लय महाग भेटेल. तर तुम्हाला थोडंसं पुढे गेलं ना, करंजवाडीची रिक्षा पकडायची. सीटवरती 20-20 रुपये सीट आहे. त्या रिक्षाने जायचं आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला दादाने या साईडला सोडले. इथे एक मंदिर बनतंय ना, मंदिरच्या ना या सरळ आपल्याला इथं जायचंय आतमध्ये. सरळ जाऊन ना आपल्याला पहिला लेफ्ट मारत इथं मिरची गल्ली आहे आपली. इथून तुम्ही असे आले ना तर आहे ना, इथे एक दवाखाना आहे. दवाखान्याच्या आतमध्ये अशी गल्ली आहे, मिरची गल्ली. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे पनवेलला. पनवेल म्हणजे करंजवाडीला आलो आहे. इथे ना एक मिरची गल्ली आहे, खूप फेमस आहे. हे खूप लोकांना इथं माहिती नाही आहे. इथं आता लोक आहे ना इथनं मिरच्या घेतात आणि मसाले इथनं बनवतात लोक. तर ना आपण ही आता गल्ली कव्हर करणार आहोत. तर आता बघूया की आपल्याला कोण कोण परमिशन देते मिरचीचे व्हिडिओ शूट करायला. ठीक आहे. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. आता बघूया आपण मिरची गल्ली पनवेल. ठीक आहे. तुम्हाला तिथून पनवेल स्टेशनवर ना 20-20 रुपयाला इथं तुम्हाला सीटने रिक्षाने यावं लागेल. त्यांना बोलायचं टपाल नाका. नाकाला उतरून ना तुम्हाला बोलायचं मिरची गल्ली. तिथून तुम्ही चालत येणार तर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मिरची गल्ली. ठीक आहे. मग व्हिडिओला स्टार्ट करूया. चला मग. आता आपण या दुकानात जाणार आहोत. किसन सीताराम वाणी म्हणून आहे. हे पनवेल न्यू ओल्ड पनवेल ना, ओल्ड पनवेल मिरची गल्ली आहे ना. आता आपण इथं कव्हर करणार आहोत पूर्ण. इथं बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण आलोय किसन सीताराम वाणी या ताईकडं. या ताईचा इथं मसालाचा दुकान आहे, मसाल्याचं. ताई कशा आहात तुम्ही? नमस्कार, एकदम छान मस्त. तुम्ही कसे आहात? आता तुमच्याकडे कुठले कुठले मसाले भेटणार आणि याचा ऍड्रेस काय? आपण ओल्ड पनवेलला आहोत. पनवेल मध्ये ओल्ड आणि न्यू असं आहे. आपण ओल्ड पनवेल मध्ये आहोत, ईस्ट वेस्ट नाहीये. गोपालकृष्ण मंदिराच्या समोर, आपल्या दुकानाच्या समोर बरोबर गोपालकृष्णाचं मंदिर आहे बघा. त्या मंदिराच्या समोर आपलं दुकान आहे, किसन सीताराम वाणी. माझं नाव अंजना सुबोध वाणी, मिस्टर आहेत माझे सुबोध किसन वाणी. आपलं गोपालकृष्ण मंदिराच्या समोर दुकान आहे. आणि ह्याचं टायमिंग काय? फुल डे असतो. आपण सॅटर्डे बंद नसतं कधीच. संडे सॅटर्डे मंडे दुकान चालू असतं, कधीच बंद नसतं. फुल डे दुकान चालू असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्किंग आहे आपल्याकडे. सगळ्यांची कंप्लेंट आहे मला की पार्किंग आहे तर आम्हाला सांगा म्हणून. आम्ही गाडी घेऊन येतो तर गाडी पार्किंगची सोय आहे की नाही. तर आपल्याकडे पार्किंग आहे. यायच्या आधी मला फोन करा. आपल्याकडे पार्किंग आहे. दुकानाच्या मागे आपण पार्किंगला 4 व्हीलरला 2 व्हीलरला गाडीला पार्किंग देऊ शकतो. आणि हे दुकानाची तुमची किती पिढी आहे? आमची 4थी पिढी. आम्ही ह्या व्यवसायात आहोत. 4थी पिढी आहे ह्या व्यवसायामध्ये. बऱ्याच वर्षापासून 70-80 वर्षापासून आपण या धंद्यामध्ये आहोत. आता आपण मिरच्याचे प्रकार बघू. कुठले कुठले आपल्या ताईकडे मिरच्या आहे? काश्मीर आहे बघा. ही काश्मीर मिरची फक्त कलर आणि तरी, तिखट नाही बिलकुल. ही मिरची तिखट नसते, फक्त कलरला आणि तिखटाला. बघा माल एकदम छान आहे. फळ बघा किती मोठं फळ आहे. एवढं मोठं फळ हवंय कधीही. बघा ओरिजिनल काश्मीर, एक नंबर माल आहे. फक्त कलर आणि तरी. ही मिरची तिखटाला नसते, फक्त कलरला आणि तरीसाठी ही मिरची असते. ही आज 850 ते 900 रुपये किलो आहे. 850 ते 900. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी जरा रेट वाढलेलं आहे मसाल्याचं. माल एकदम सुक्कट ठाक आहे बघा. ही लवंगी मिरची, दांडी तोडलेली लवंगी मिरची 360 ते 380 रुपये किलो. पण आंध्रा लवंगी आहे ही, खूप छान आहे.
कचरा नाहीये, बिलकुल अजिबात कचरा नाहीये. आणि जसं वरती माल आहे तसंच खाली पण माल आहे. वरपासून खालपर्यंत सेम माल आहे आणि कचरा नाही बिलकुल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवंगी मिरचीमध्ये कचरा असतो. ही मिरची ती छोटी साईज असते, त्याच्यामुळे तिच्यात कचरा असतो, पाळा वगैरे असतो. तसं ह्या मिरचीमध्ये, आंध्रा मिरचीमध्ये अजिबात कचरा नाही बघा. पण तिखट मस्त छान तिखट आहे, भरपूर तिखट आहे, पण कचरा नाहीये. त्याच्या खालोखाली पांडी मिरची, दांडी तोडलेली पांडी पांढरी मिरची आहे का? पांडी मिरची 360 ते 350 रुपये किलो. दांडी तोडलेलं माल आहे हा. ते पण तिखटाला मस्त आहे. लवंगीच्या जर लवंगी 100% तिखट असेल तर पांडी 80% तिखट आहे. 80% एवढं म्हणजे लवंगी पण ह्या पांडी पण तिखट आहे. पांडीला घुंटूर पण म्हणतात, काही जण घुंटूर म्हणतात, पांडी म्हणतात. नावाप्रमाणे मिरचीचं नाव बदलतं, त्याप्रमाणे ही रेशमपट्टी आहे बघा. ही रस्सा घट्ट करण्यासाठी आहे फक्त रेशमपट्टी. हिच्याने रस्सा घट्ट होतो, भाजीला पाणी सुटत नाही. ही मिरची त्यातल्याच एक दुसरी क्वालिटी आपल्याकडे भारीतली, ह्याच्यापेक्षा एकदम भारी माल आहे बघा. एकदम साईज पण मोठी आहे. हे बघा साईज किती मोठी आहे. ही पण रेशमपट्टी म्हणतात तिला. ही लांब आहे, लांब आहे, मस्त एकदम मजबूत लांब आहे बघा. किती छान पीस आहे, किती मोठं पीस आहे बघा. एवढं मोठं पीस आहे. ही रस्सा घट्टपणा करण्यासाठी असते ही मिरची. बायचान्स आपल्याकडे वाटत नसेल तर भाजीला जो पाणी सुटतो तो पाणी सुटणार नाही ह्या मिरचीमुळे. रस्सा घट्ट होतो हिच्यामुळे. कशी किलो आहे ही 600 रुपये किलो आहे. 600 रुपये 600 रुपये किलो. आणि ह्यातलीच अजून एक मिरची आहे आपल्याकडे, सिमला पट्टी. ही पण रस्सा घट्टपणा करण्याचंच काम करते. मसाल्यामध्ये हिला भाजी थोडं आगरी, शक्यतो ही आगरी मसाल्यात वापरली जाते, आगरी पोळीमध्ये. हिच्याने रस्स्याला भाजीला पाणी नाही सुटत अजिबात, रस्सा एकदम घट्ट होतो. आणि जी रेशमपट्टी दाखवली मी त्यातली अजून एक क्वालिटी आहे, भारीतली क्वालिटी, एक नंबर अजून माल आहे. हे बघा केवढं मोठं माल आहे बघा. एकदम लांब आणि एकदम मोठी साईज आहे बघा. बघा कशी मिरची बघा, एकदम सुंदर मिरची आहे. तरीला आणि रस्सा घट्ट करायला, कलरला एक नंबर मिरची. हे कशी किलो? ही 600 रुपये किलो. आगरी पोळीमध्ये ही मिरची वापरतातच. रेशमपट्टी म्हणतात तिला. रेशमपट्टी ही रेशमपट्टी आहे आणि ही सिमला पट्टी आहे. दोन्हीचं नाव वेगवेगळं आहे, पण गुण दोन्हीचं एकच आहे की रस्सा घट्ट करण्यासाठी. ही सिमला पट्टी आहे आणि ही रेशमपट्टी आहे. दोन्ही मिरच्या अलग अलग आहेत, दोन्ही वेगवेगळ्या. ही वेगळी आणि ती वाली वेगळी. आणि त्यातलेच रेशमपट्टीमध्ये क्वालिटी आहे बघा. ही एक क्वालिटी, हिची साईज जरा छोटी आहे आणि ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे. पण 1, 2 आणि 3 प्रकारचे आपल्याकडे रेशमपट्टी माल आहे. आणि ही सिमला पट्टी, दांडी तोडलेली बेडकी. ही बेडकी आहे का? हा बेडकी, दांडी तोडलेली बेडकी. आंध्राची हनीगिरी बेडकी आहे ही. केरळ मधून, आंध्रा मधून येते ही हनीगिरी बेडकी. खूप छान आहे. स्मेल, टेस्ट, कलर. हनीगिरीला स्मेल पण छान असतं, टेस्ट छान असते, तरी मस्त असते, कलर छान असतो हनीगिरीला. याच्यामध्ये एक गुजरात बेडकी येते, ती याच्यापेक्षा दिसायला खूप सुंदर असते मिरची, पण टेस्टिंगला एवढी नसते, ती फक्त तिखट असते. तसं ही जी आंध्राची आपण हनीगिरीची बेडकी घेतो, ती हनीगिरी बेडकी तिखट पण असते आणि तिला टेस्ट पण असते छान, आणि एवढी स्पायसी नसते. ही आहे ना तिखट कमी असते, पण टेस्ट आणि कलर खूप छान असते ह्या मिरचीला. कशी किलो ते? 650 ते 600 रुपये किलो. 650 ते 600. ही काश्मीर जी आपण खाली बघितली, दांडी तोडलेली काश्मीर, 850 ते 900 रुपये किलो. क्वालिटी वाईज रेट होतो आणि रेट 10-20 रुपये कमी जास्त होऊ शकतात. जसं मिरची म्हणजे बाजारभाव आहे सगळं बाजारभाव. आवक जसं मिरचीचं आवक येईल, आवक जसं असेल हवामानाच्यावर पण परिणाम होतो. आता पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं रेट वाढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बऱ्यापैकी रेट वाढले, डबल रेट झालेले आहेत. गेल्या वर्षी जरा रेट कमी होतं, ह्या वर्षी मिरचीचं रेट वाढलेलं आहे. 850 ते 900 रुपये किलो. ओरिजिनल आंध्र प्रदेश मधून येते आपल्याकडे. बघा साईज बघा किती मोठी साईज आहे. आणि प्रत्येक मिरचीमध्ये बी पिवळा आहे बघा. प्रत्येक कुठलीही यातली कुठलीही मिरची फोडून बघा, त्या प्रत्येक मिरचीमध्ये बी पिवळ्या कलरचे आहे बघा. हे बघा हे पिवळ्या, ओरिजिनल बी पूर्ण भरलेले आहे बघा. हे बघा. आणि पिवळं बी म्हणजे झाडावर तयार झालेलं, मसाल्यासाठी झाडावर तयार झालेली जी मिरची असते त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचं बी असतो, नाहीतर सफेद कलरचं बी असतं, ते कच्ची मिरची असते. मग त्याचा मसाल्याचा कलर उतरतो. एक 2-4 महिन्यांनी त्याचा कलर उतरतो. पण ह्याचं तुम्ही वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, कलर अजिबात उतरत नाही. आणि काश्मीर मिरचीचा कलर आतमध्ये असतो. एवढी दिसायला जरी आतून बाहेरून एवढी खास नसली तरी आतमध्ये कलर असतो काश्मीर मिरचीचा. प्रत्येक कुठली पण मिरची घ्या, प्रत्येक मिरचीमध्ये येल्लो कलरचीच बी आहे. येल्लो कलरची बी म्हणजे झाडावर तयार झालेली, मसाल्यासाठी झाडावर तयार झालेली मिरची, त्याच्यामध्ये येल्लो कलरचं बी असतं. हीच घ्यायची. असं बी बघून घ्यायचं की सफेद कलरचं बी असेल ना तर ते कच्चा माल असतो, मग त्याचा मसाल्यासाठी ते तयार नसते. ती कच्ची माल तयार झाडावर तोडलेला असतो. थोडं स्वस्तही मिळतो तो,
पण जर आपल्यालाच खायचं, स्वतःलाच खायचं, तर चांगलं खायचं. दांडीवाली लवंगी काश्मीर आहे बघा, ही दांडीवाली काश्मीर आहे. ही 800 ते 850 रुपये, ही 800 ते 850 रुपये किलो. ही पण क्वालिटी पाहिजे, सेम आहे. हा माल आणि हा माल सेम आहे, फक्त हिला दांडी तोडलेला दांडीवाला आहे आणि ही दांडीवाला आहे ते, आणि ही दांडीवाली. ह्याच्यामध्ये पण प्रत्येक मिरचीमध्ये येलो कलरचंच बी आहे बघा. प्रत्येक मिरचीमध्ये येलो कलरचं ही दांडीवाली ती बिना दांडी. हो 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 हो. हे फक्त कलरचं आणि तर्रीचं काम करतं मसाल्यामध्ये, फक्त कलर आणि तर्री. फक्त कलर. ही लवंगी मिरची, किती सुकं ढाक माल आहे बघा, एकदम छान, एकदम सुक्क माल आहे. 320 रुपये किलो. 320 पण रुपये. कचरा नाहीये अजिबात. जसं वरती माल दाखवलेला आहे तसंच खाली पण माल आहे, कचरा नाहीये. आणि मस्त तिखट आहे. आंध्रा लवंगी आहे ही, खूप छान तिखट आहे, मस्त. आंध्रा कर्नाटक मधून माल येतो आपल्याकडे. हे बघा, आणि एकदम सुकं डाक आहे बघा, एकदम सुक आहे बघा. असं मिरचीचा आवाज आला पाहिजे. पण मिरचीला 2 तास उन्हात ठेवायचं, कारण ते ना मिरची रात्रभर एसीच्या रूम मध्ये असते, त्यामुळे त्याला एसीच्या रूमचं मॉइश्चर असतं. त्याच्यासाठी मिरची 2 तास उन्हामध्ये ठेवायची आणि मग मसाला दळून आणायचं. पण तरीही मिरची सुका टाके, पण मिरचीला ऊन देणं खूप गरजेचं आहे. 2 तास मिरची उन्हात ठेवायची आणि मग मसाला दळून आणायचं. एकदम छान आहे. ह्याही प्रत्येक मिरचीमध्ये येलो कलरचीच बी आहे. कुठलीही मिरची तुम्ही फोडून बघा, येल्लोच कलरचं बी आहे बघा. हे बघा, प्युअर एकदम. हो हो, प्युअर आहे. सफेद कलरचं बी कुठल्याच मिरचीमध्ये मिळणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर ही वाहनेगिरी बेडकी आहे बघा, खूप छान आहे माल. किती मोठं फळ आहे बघा, खूप मोठं फळ आहे बघा, एकदम छान आहे. ही बेडकी आहे का? ही बेडकी 520 रुपये किलो. 500. किती लांब आहे? हो, लांब बेडकी, आंध्राची बेडकी आहे, खूप छान आहे. हिला कलर, स्मेल, टेस्ट, तरी खूप छान आहे या बेडकी. ही पांडी मिरची बघा, आवाज कसं आहे, एकदम छान आहे, मस्त आवाज आहे. कडकडीत मिरची, एकदम छान आहे, सुकं डाग माल आहे. आणि फळ पण, हिचं पण फळ बघा केवढं मोठं फळ आहे, असं मोठंच्या मोठं, आणि एकदम सुकं डाग माल आहे बघा, मोठं फळ आहे. ही लवंगी सारखी तिखट आहे, लवंगीपेक्षा थोडीशी कमी तिखट आहे. जर लवंगी आहे 100% तिखट असेल तर 80% पांडी तिखट आहे. त्या पांडीला गुंटूर पण म्हणतात. ही छान मिरची, एकदम सुकं डाग माल आहे. ज्यांना जास्त जे स्पायसी जास्त खातात, ज्यांना जास्त तिखट मसाला करायचा असतो, त्यांनी लवंगी वापरायची. ज्यांना तिखटाचं प्रमाण थोडं कमी पाहिजे त्यांनी पांडी मिरची वापरायचं. मग जो चटका मारतो मसाल्याला तो ह्या मिरचीमुळे मारत नाही, हिच्यामुळे कमी तिखट होतो मसाला. आता ही संकेश्वरी मिरची आहे बघा, ही मार्केटला संकेश्वरी मिरची म्हणून ओळखली जाते बघा. कलर छान आहे, माल ही सुकी ढाक आहे, छान आहे, कचरा नाही हिच्यामध्ये. पण ही संकेश्वरी मिरची नाहीये, संकेश्वरी मिरची ही, म्हणजे ही ओरिजिनल आहे संकेश्वरी. ही ओरिजिनल संकेश्वरी मिरची आहे. म्हणजे अशी लाल कलर असते. हो, एकदम एकदम लाल नसतं. हे बघा, एवढी मोठी मिरची असते, किती मोठी आहे बघा. 1400 रुपये ते 1200 रुपये किलो. ही दिसायला एवढी सुंदर नसते, पण टेस्टला एक नंबर. केवढी मोठी मिरची आहे बघा, एवढी मोठी मिरची आहे, एकदम मोठी. ही दिसायला एवढी खास नसते, कलर पण नसते हिला, पण टेस्ट एकदम छान आहे तिची. आणि चवीसाठी मिरची, आणि हे मिरचीचं दांडी सोबत दळायची. ह्या मिरचीचं दांडीमध्ये टेस्ट असते, मसाल्यामध्ये सगळं मिरची ह्याचं घ्यायचं. थोडंसं असं येल्लो वगैरे झालेली मिरची असते, डाग लागलेली, ती सगळी मिरची घ्यायची, काहीच फेकून नाही द्यायचं, दांडी सुद्धा फेकून नाही द्यायची. ही मिरची दांडी सोबत दळायची. एवढी मोठी मिरची असते बघा. आणि हिला ना एकदम पातळ साल असते, असं पकडलं की हिचा चुरा होतो लगेच. तसे ही जी डुप्लिकेट संकेश्वरी आहे, तिला कसंही पकडा तुम्ही, किती जोरात पकडा, ही तुटणार नाही, एकदम कडक साल असते हिला. पण ही मार्केटमध्ये ही संकेश्वरी म्हणून विकली जाते. पण हा ताई बोला. ही ओरिजिनल संकेश्वरी आहे. ते झालं ते ही ओरिजिनल संकेश्वरी बघा, हिची साल पातळ असते आणि दांडी सोबत दळायची. हिची दांडी तोडायची नाही, ही दांडी सोबत दळायची. ही बेडकी आहे. हे बघा, तिथे सुकं ढाक माल आहे बघा, एकदम असं पकडलं तरी एवढा आवाज येते बघा. आता ऊन पण भरपूर आहे. आपली जी मिरची ती दिवसभर उन्हामध्ये असते, कडक होते, पण थोडस संध्याकाळी 7 वाजले की ऊन कमी झालं की तिथे थोडस दमटपणा येतो. तो दमटपणाला पाणी मारलेलं नसतं, पण ते हवामान चेंज झालं की मिरची थोडी गरम होते. तुम्ही घरी नेऊन 2 तास मिरची उन्हामध्ये सुकवायची आणि मग मसाला दळून आणायचं. ही पांडी दाखवायची, ही पांडी, तिची सुकं ढाक माल आहे बघा, एकदम सुकं माल. पांडी मिरची आहे का? हे कसे किलो? 320 रुपये. 320 रुपये. 320 ते 300. क्वालिटी वाईज पण माल आहे आणि रेट कमी जास्त होऊ शकतात. जसं मालाचा आवक येईल त्याप्रमाणे रेट कमी जास्त होणार. म्हणजे हे सगळं हवामानावर डिपेंड आहे. जसं पावसाचा लहरी स्वभाव तो आमच्या धंद्याला जरासा त्रास देतो, पण नाही इलाज आहे. पाऊस आता ह्या वर्षी पण 2 दिवसापूर्वी पण पाऊस झाला. गेल्या वर्षी तर अख्खा मे महिना आम्हाला धंदा नाही मिळाला. 6 मे पासून जो पाऊस चालू झाला तो पाऊस चालूच झाला, त्याच्यामुळे त्या पावसाच्या स्वभावाचा आम्हाला फटका बसतो आमच्या धंद्याला. कुठली मिरची ताई? ही काश्मीर, फक्त कलर आणि तर्री. आणि ही दांडीवाली काश्मीरी आहे ही, आणि ही दांडी तोडलेली काश्मीरी, फक्त तरीसाठी. ही तिखट नाही, फक्त तरीचं काम करते. ही बेडकी
कलर आहे, तिखट आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, सगळं आहे. हे बेडकी मसाल्यामध्ये प्रॉपर हो हो प्रॉपर यूज होते मसाल्यामध्ये जास्त. हो. ही बेडकी म्हणजे सर्व गुण संपन्न मिरची आहे. खूप छान आहे बेडकी मिरची. थोडीशी कशी तिखट किलो? पण आहे. 520 रुपये ते 480 रुपये किलो. 520 हा, ते क्वालिटी वाईज आहे. जसं तर तुम्ही कमी भावाचे घेता तर कमी भावाचा पण माल मिळतो, पण मसाला आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचा असतो. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचीच मिरची वापरायची की जेणेकरून आपला मसाला खराब होणार नाही वर्षभर. पण आता गरम मसाले बघूया. हे सर्व 22 प्रकारचे गरम मसाले आहेत, जे तुम्हाला दाखवते मी. आपण कांदाही सुकवतो. आपण हा कांदा आहे ना स्वतः सुकवतो, जो घाटी मसाल्यामध्ये किंवा बिर्याणी मसाल्यामध्ये बरिस्ता म्हणून जो वापरतात तो कांदा आहे बघा. किती व्हाईट छान. कांदा आहे का एकदम असं? नाही नाही, जो डेली युजला आपण Daily use ला आपण वापरतो भाजीला तो कांदा वगैरे. आहे. हा हा हा, भाजीला जो वापरतो तो कांदा आहे. तो हा कांदा. कांदा आपण स्वतः सुकवतो आणि 10 किलो कांदा कटिंग करून सुकवल्याच्या नंतर हा 1 किलो कांदा तयार होतो. 1 किलो कांदा. हो हो. हा 120 रुपये पाव किलो. 1 किलो घेतलं तर 440 रुपयापर्यंत आपण देतो. ही जावंत्री आहे बघा, किती छान फळ आहे बघा, किती मोठं फळ आहे आणि क्लीन आहे, अजिबात कचरा नाहीये. कारण ह्याच्यामध्ये चुरा असतो, तो चुरा नाहीये बघा. हे जायफळ आहे का? जायफळचं फुल आहे, ह्याच्या आतमध्ये जायफळ असतं. हे बघा खूप छान. हे मायपत्री आहे बघा, मायफळाचं फळ आहे हे. किती छान आहे बघा, चुरा नाहीये, एकदम छान माल आहे. हे कशी हे किलो? ना, हे किलोवर नाही, 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असंच लागतं मसाला, काही एवढं किलोवर नाही लागत. हे तर्रीचं काम करतं मसाल्यामध्ये. हे मायफळचं फळ आहे आणि हे जायफळचं फुल आहे. हे टेस्टचं काम करतं मसाल्यात आणि हे तर्रीचं काम करतं. दोन्ही फुलं घ्यायची मसाल्यामध्ये, ही दोन्ही फुलं घ्यायचे. हे दोन्ही महाग फुलं? असतात. दोन्ही घेतली तर एक मसाला एकदम टेस्टी होतो. हो हो, टेस्टी होतं, पण काही दुकानदारांना हे महाग असल्यामुळे हा एकच फळ देतो. एकच तसं नाही, आपण हे जायफळचं फुल जायफळचं आपण दुकानदाराला सांगायचं आम्हाला दोन्ही फुलं पाहिजेत, पण दोन्ही फुलं घ्यायची. दोन्ही फुलं गरजेचे आहेत मसाल्यामध्ये, कारण हे तरीचं काम करतं आणि टेस्टचं काम करतं. हे त्रिफळ आहे बघा, छान आहे त्रिफळा बघा. त्रिफळ हा कोकणी मसाल्यामध्ये वापरतात मच्छी करीसाठी. आणि ह्याच्यामध्ये काठी असते, छोटी छोटी काठी असते, ती काठी पण घ्यायची, फेकून नाही द्यायचं. ह्याची काठी अशी छोटी काठी असते बघा, ती काठी घ्यायची. बघ ह्याला काठी असते. हे पण त्यात टाकायचं जसं सगळं. हो हो, जसं कोवळी कोथिंबीर किंवा कोवळी मेथीचे जे दांडी घेतो आपण ना, तेही घ्यायचं. त्याच्याने जसं टेस्ट वाढतं तसं ह्याच्याही दही दांडी घ्यायची. खूप छान होतं ह्याच्यामुळे मसाला. मच्छी करीसाठी, खास करून मच्छी करीसाठी त्रिफळा वापरतात कोकणामध्ये. तर मसाल्यामध्ये वापरायचं, याचं छान टेस्ट येते याच्या मसाल्याला. हे लवंग आहे बघा, इंडियन लवंग आहे, किती छान आहे बघा लवंग, एकदम मस्त लवंग आहे बघा, एकदम सुंदर लवंग आहे बघा. हे इंडियन लवंग आहे. हे बघा, लवंगाचं तेल आहे ना इथे असतं. ते लवंग असं कधी पण नाकवाला अख्खं बघून घ्यायचं. खूप छान स्मेल, तरी खूप छान याच्याने टेस्ट येतं मस्तपैकी. खूप सुंदर लवंग आहे, एकदम छान लवंग आहे हे. तर मसाला वेलची बघा, किती छान आहे बघा, साईज बघा आणि क्लीन बघा. एवढी मोठी साईज मसाला वेलचीची बघा, किती मोठी साईज आहे बघा, एवढी मोठी. आणि प्रत्येक मसाला वेलची मध्ये त्याची जी बी आहे ना ते भरलेली असणार आहे बघा आतमध्ये. हो, हे बघा, पोकळ नाहीये बघा, एवढे मोठे सीड्स बघा आले त्याच्यामधून. एवढे मोठे सीड्स आले बघा, एका वेलची मधून एवढे सीड्स निघाले. एकही पोकळ नाहीये याच्यात, पूर्ण भरीव दाणा आहे, सगळं भरीव. आणि किती मोठी साईज आहे बघा. कुठलीही वेलची तुम्ही फोडून बघा, त्याच्यामध्ये एकही पोकळ दाणा मिळणार नाही, एवढे भरीव दाणे आहेत बघा. हे बघा किती दाणे निघतायत बघा वेलची मधून. ही मसाला वेलची, हे दाणे आहेत, एका वेलची मधून एवढे दाणे निघतायत आपल्याला. हे क्वालिटीचा फरक आहे. जिथे आपण म्हणतो की स्वस्त किंवा महाग, हा क्वालिटीचा फरक आहे. जर आपल्याला क्वालिटी खायची असेल तर चांगलंच खायचं, आणि आपल्याला स्वतःलाच खायचंय तर छान ब्रँडेड खायचं. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 4 निघतात. हो हो, भरपूर दाणे निघतात आणि फ्रेश माल आहे, कचरा नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 22 वस्तू आहेत ते आपण क्लिनिंग करून देतो. गृहिणींना घरी घेऊन ताटामध्ये सामान घ्यायचं, निवडायचं, तो त्रास नाहीये. कुठल्याही सामानामध्ये खडा काडी कचरा अजिबात कशातच नाहीये. जास्त कचरा म्हणजे शहाजिऱ्यामध्ये असतो बघा. या शहाजिऱ्यामध्ये अजिबात कचरा नाहीये, क्लीन प्युअर शहाजिरा म्हणजे शहाजिराच येणार याच्यामध्ये, अजिबात कचरा नाही. बघा माल कसा आहे. आणि शहाजिरामध्ये मिक्सिंग आहे ना, जो आपला साधा जिरा असतो डाळीला तडका द्यायला, तो जिरा ह्याच्यामध्ये चाळून मिक्सिंग करतात, मग तो शहाजिरा म्हणून आणि जास्त भावामध्ये विकलं जातं. तसं इथे नाहीये बघा, ओरिजिनल माल आहे, तुम्हाला अजिबात कचरा मिळणार नाहीये बिलकुल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीही मिक्सिंग नाहीये, क्लिनिंगची आणि ओरिजिनल मालाची 100% गॅरंटी देते मी तुम्हाला. एक नंबर माल आहे. जायफळ बघा, किती छान जायफळ आहे बघा, मस्त जम्बो साईज जायफळ आहे बघा. जायफळची साईज किती मोठी साईज आहे, मस्त जायफळ आहे, एवढे मोठं. आपण 20 रुपयाला एक जायफळ विकतो हा,
या जायफळचं पण तरी असतं, जायफळमध्ये पण तेल असतं आणि जायफळ स्मेलचं काम करतं मसाल्यामध्ये. सुंदर जायफळ आहे बघा. आणि जायफळला ना वरून कव्हर असतं, जायफळला वरून कव्हर असतं, याचं कव्हर काढलेलं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये कसं जायफळ आहे हे आपल्याला समजतं. जायफळला वरून कव्हर असेल की आपल्याला कळत नाही आतमध्ये जायफळ कसं येते. हे कव्हर काढलेलं जायफळ आहे, त्याच्यामुळे कळतं की जायफळ खूप छान आहे. आणि साईज जम्बो साईज आहे जायफळची, मोठी साईज आहे एकदम. त्याच्यानंतर मिरी हे ह्याचं तुम्हाला सांगते मी थोडं. राईचं, ही बघा ही एक राई आहे, ही जी आपण डाळीला तडका द्यायला वापरतो राई, ही डाळीला फोडणीला भाजीला जी वापरतो ती राई आहे ही. ते डाळीला वगैरे आपण हा, वापरू हा. शकतो, भाजी वगैरे. आणि मसाल्यासाठी आपण स्पेशल मसाला राई मागवतो. हे बघा ही स्पेशल मसाला राई आहे बघा. या राईने तरी येते, खूप छान राई आहे बघा ही, एकदम छान राई. स्पेशल मसाला राई देतो आपण मसाल्यामध्ये. जी डाळीला फोडणीला देतो राई ती वापरायची नाही मसाल्यामध्ये. मसाल्यामध्ये कधी पण हीच राई वापरायची. म्हणजे बारीक वाली. हा, एकदम बारीक. तुम्ही जरा हात लावून बघा, तुम्हाला पण थोडस ऑइली वाटेल बघा, थोडस तरी वाटते बघा, ह्याला तेल तेल वाटतं. ही जी राई आहे ना, ही जर वापरली मसाल्यामध्ये तर तरी अजून एक वेगळ्या प्रकारची तर्री येते. ती मसाल्यामध्ये वापरायची राई कधी पण हीच वापरायची. जी राई भाजीला वापरतो ती मसाल्यात नाही वापरायची, मसाल्यासाठी स्पेशल ही राई वापरायची. त्याच्यानंतर मिरीचे अजून एक, जसं तुम्हाला मी राईचं परत दाखवतो तसं मिरीचंही परत दाखवते. ही बघा, मिरीमध्ये ना पपईचं बी मिक्सिंग असतो, तसं ह्याच्यात नाहीये. एकदम भारी आणि ओढी तुम्ही किती जोराने प्रेस केलं तरी हाताला लागणार नाही आपले, एकदम छान. म्हणजे ऑइल लागणार नाही. नाही, आणि ह्याच्यात पोकळ दाणा नाहीये, सगळं भरीव दाणा आहे, एकही पोकळ दाणा नाहीये. अजून एक क्वालिटी दाखवते त्याच्यामध्ये मिरीची. पपईचा बी मिक्स असतो. पपईचा बी Mix मिक्स असतो का? असतो, त्याच्यामध्ये काही मिक्सिंग नाहीये. 100%ची गॅरंटी की त्याच्यात काहीही मिक्सिंग नाहीये. ओरिजिनल मिरी म्हणजे मिरीच आहे. मिरी आहे बघा, जम्बो साईज मिरी, कसली भारी आहे बघा मिरी. हा. एकच नंबर साईज बघा, काय बघा. भारी साईज आहे बघा, कसलं साईज आहे. आणि क्लिनिंग बघा, हा, clean. एकदम एक क्लीन आहे एकदम. क्लीन आहे, कचरा अजिबात नाहीये. हा साईजचाही फरक आहे, क्वालिटीचा फरक आहे, साईजचा फरक आहे, हा. रेटचा पण फरक आहे. रेटचा फरक आहे. रेटचा पण जवळजवळ 1000 रुपयाचा फरक आहे, पण माल म्हणजे मालच आहे. हा एक नंबर माल एक आहे. नंबर, एक नंबर माल आहे. पण ठीक आहे, ज्याला नाही परवडत आहे एवढा भाव खायला, त्या कमी भावाचाही खाऊ शकतो, असं हे काही कसे नाही. राई हे ही 2800 रुपये किलो आहे आणि हे 2400 रुपये किलो आहे. 2400 रुपये हो, किलो. पण माल एक नंबर आहे, खूप भारी माल आहे, एक नंबर माल. काढल्या बाकी तुमच्या ओके ओके. हे बघा, श्रीफळ आहे का? श्रीफळ नाही, बाद्यान, चक्री फूल म्हणतात त्याला. चक्री फूल किंवा बाद्यान हे मसाल्यामध्ये स्मेलचं काम करतं. खूप छान आहे बघा, याचं असं गोल फूल असतं आणि अख्खाच्या अख्खा माल आहे बघा, अजिबात चुरा नाहीये. चुराही असतो पण ते एकदम नाजूक काम असं, असं पकडले की त्याचे पाकळ्या येतात, पाकळ्या तुटतात, त्याच्यामध्ये चुरा होतो. पण हे स्मेलचं काम करतं मसाल्यामध्ये. बाद्यान म्हणतात त्याला, चक्री फूल बाद्यान असं म्हणतात. दालचिनी, हिला सिगार दालचिनी म्हणतात. आणि अजून एक दालचिनी आहे, ही एक दालचिनी आहे बघा. हा, दोघांमध्ये फरक आहे. दोघांमध्ये फरक आहे. ही आहे ना, ही ओरिजिनल दालचिनी आहे. ही दालचिनी म्हणजे झाडाची साल, झाडाला साल तर अशीच येते, ही अशीच झाडाला साल येते. झाडाला साल अशी येत नाही, गोल करून येत नाही, ही मशीनला गोल केली जाते. ही ओरिजिनल दालचिनी नाही. ओरिजिनल दालचिनी म्हणजे ही दिसायला सुंदर नसते, पण मसाल्यामध्ये हीच दालचिनी वापरायची. ही जी दालचिनी ना, ही मशीनला गोल केली जाते. मशीनला गोल केली, त्याच्यावर पॉलिश केलतात, पॉलिश केलं, त्याला इसेन्स मारलं जातं केमिकलचं, त्याच्यामुळे मसाल्यामध्ये हीच दालचिनी वापरायची. ही फक्त दिसायला सुंदर आहे. आणि ह्या वेट लॉस साठी वगैरे पण आपण दालचिनीची पावडर करतो, ती ह्याच दालचिनीची पावडर वापरायची. मसाल्याला पण हीच दालचिनी वापरायची, ही वापरायची नाही. ही फक्त दिसायला सुंदर आहे आणि ओरिजिनल दालचिनी Original म्हणजे म्हणजे हीच. ही वाली. हो, दगडफूल मध्ये कचरा भरपूर असतो, पण बघा कचरा नाहीये, अख्खं फूल म्हणजे फुलच आहे. किती छान फुलं आहेत बघा. दगडफूल एक टेस्टचं काम करतं मसाल्यामध्ये. छान आहे दगडफूल, पण मस्त आहे बघा, सुंदर आहे एकदम. हा, सुंदर आहे एकदम. खूप छान आहे, कचरा नाहीये. पण दगडफूल मध्ये कचरा असतो, बऱ्यापैकी कचरा येतो दगडफूल मध्ये, तो चाळून घ्यावं लागतं. पण याच्यात साफ केलेला माल आहे, अजिबात कचरा नाही, एकदम क्लीन माल आहे. हिरवी वेलची बघा, साईज बघा, हिरव्या वेलची जम्बो साईज आहे बघा, याला म्हणतात साईज. एक नंबर साईज आहे बघा ही. तुम्ही बघा, स्मेल इथं बघून घ्या दादा, तुम्हाला किती छान स्मेल आलं असेल. smell आला. खूप सुंदर माल अतिशय. आणि हे जे कलर आहे नॅचरल कलर आहे. बडीसोपला आणि हिरव्या वेलचीला कलर मारलं जातं, तसं कलर मारलेलं नाही, हे नॅचरल कलर आहे. साईज, त्याच्यात सीड्स पण बघा किती आहेत, भरपूर सीड्स आहेत बघा, खूप सीड्स आहेत. म्हणजे भरपूर सीड आपल्याला ह्याच्यात दिसत हो, भरीव दाणे आहे, एकही पोकळ दाणा नाहीये बघा, सर्व भरीव दाणे आहेत. पोकळ दाणा एकही नाहीये आणि साईज पण मोठी आहे.
आणि कलर यूज केलेले नाहीये कशाला. जे काही आहे एकदम प्युअर आहे, ते पण नॅचरल नॅचरल आहे. कलर आहे, बिलकुल केमिकल कलर नाहीये. त्याच्यामुळे हा हिंग आहे ना, मसाला टिकून ठेवण्याचं काम करतो. खडा हिंग म्हणतात, खडा हिंग हा मसाला टिकून ठेवण्याचं काम करतो. त्याच्यामुळे मसाला खराब होत नाही. मसाल्यामध्ये ठेवून द्यायचा, हा जसे असे खडे ठेवून द्यायचे. मसाला संपला की ते हिंग फेकून द्यायचं. घाटी मसाला जे डंकेवर जे मसाले करतात त्यांनी मसाल्यामध्ये फुटायला हे हिंग टाकायचं. हे कसे किलो? 120 रुपयाचं 100 ग्रॅम. 120. हे बघा मेथीचे सीड्स बघा कसे छान मोठे आहेत आणि कचरा नाहीये. एकदम क्लीन माल आहे, साफ केलेला माल आहे. मेथी मसाल्यामध्ये वापरायची. मेथीमुळे ना पावसाळ्यामध्ये किंवा हवामान चेंज झाल्यावर मसाल्यामध्ये अळी होते, ती ह्या मेथीमुळे होत नाही. मग मसाला टिकून ठेवण्याचं काम मेथी करते. त्याच्यानंतर आपल्या पोटासाठी पण मसाला मेथी खाल्लेली चांगली आहे. आपण खास मेथी खाल्ली जात नाही आपल्याकडून, पण ती मसाल्यामध्ये यूज करायची, थोडीशी करायची, जास्त नाही. मसाला कडू होतो पण ते थोडीशी वापरायचीच, त्याच्याने टेस्ट खूप छान येते मसाल्याला. एक 100 ग्रॅम 10 किलो मसाल्याला 100 ग्रॅम वापरायची. हो हो हो. त्याच्यानंतर जिरं बघा किती छान जिरं आहे बघा. एक कचरा अजिबात नाहीये बघा. जिऱ्यामध्ये शक्यतो कचरा असतो, त्याच्यामध्ये कचरा नाहीये बघा. एकदम क्लीन, अजिबात कचरा नाहीये बघा. प्युअर माल म्हणजे मालच आहे, अजिबात कचरा नाहीये. एकदम छान. 440 ते 400 रुपये किलो. क्वालिटी वाईज रेट आहे. तुम्ही जेवढी क्वांटिटी मसाला सामानाची घेता त्या क्वांटिटी वाईज रेट कमी जास्त होऊ शकतो आणि रेट फिक्स नाहीत. हा शेती माल आहे, कंपनी प्रोडक्ट नाहीये. कुठलाच माल म्हणजे कंपनी प्रोडक्ट नाहीये, शेती माल आहे. त्याच्यामुळे रेट कमी जास्त होईल. जसं आवक मालाची असेल त्याप्रमाणे रेट कमी जास्त होतो. आणि क्वालिटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्वालिटी. मसाला आपल्याला 1 वर्ष टिकून ठेवायचा आहे, त्याच्यामुळे चांगलंच खायचं, छान खायचं, एकदम ब्रँडेड खायचं. कपडे पण ब्रँडेड घालायचे आणि खायचं पण ब्रँडेड. खसखस आहे बघा, खूप छान खसखस आहे बघा. खसखसीमध्ये राजगिरा मिक्सिंग असतो. खसखस जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ती असं उमळते, त्याचा फूल तयार होतो. फूल तयार झालं की ते समजायचं राजगिरा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ही जरी भाजली खसखस, त्याचा फूल तयार होणार नाही, अशीची अशी खसखस राहणार. अशीची अशी खसखस राहिली म्हणजे ते राजगिरा नाहीये, ते ओरिजिनल खसखस आहे. ती जसं फूल तयार झालं की ते राजगिरा आहे समजायचं. हे राजगिरा एकही दाणा याच्यात राजगिराचा मिक्सिंग नाहीये. ओरिजिनल खसखस म्हणजे खसखसच आहे. कलर बडीशोप आहे, अजिबात त्याला केमिकल, कुठल्याही केमिकलचा कलर मारलेला नाहीये. साईज बघा, स्मेल पण बघा दादा किती सुंदर स्मेल आला असेल तुम्हाला. खूप खूप छान स्मेल. आणि साईज बघा, छोटे साईज नाहीये. जी पानपट्टीवरची छोटी साईज वापरली जाते ती नाहीये बघा. साईज बघा किती छान, साईज पण मस्त आहे, कलर पण छान आहे आणि टेस्ट पण सुंदर आहे. छान टेस्ट आहे बडीशोपला या. आणि क्लीन आहे. 440 ते 400 रुपये किलो. 1 किलोला 400 रुपये देतो. 400 ते 440. कस्टमर जसं असेल 10-20 रुपये कमी करायला परवडतं. तर तुम्ही जास्त माल घेताय, थोडंफार पैसा कमी करायला आपल्याला परवडतं. ही सेलम हळद आहे बघा, ओरिजिनल सेलमची हळद. ओरिजिनल सेलम आहे बघा. नंतर जसं हापूस आंब्याचा कलर बाहेरून असतो तसं आतमध्ये आपल्याला हळद दिसली पाहिजे, त्याप्रमाणे ती ओरिजिनल सेलम हळद अशी असते. तिचा स्मेल पण बघा घेऊन तुम्ही, किती छान स्मेल आहे बघा. आणि कलर पण बघा किती छान कलर आहे. ओरिजिनल हापूस आंबा जसा हापूस आंबा, ओरिजिनल हापूस आंबा जसा दिसतो बाहेरून, त्याप्रमाणे हळदीचा कलर दिसला पाहिजे आतून. आणि ही हळद एवढी छान आहे, स्मेल एवढी छान आहे. जेव्हा तुम्ही दळून आले तेव्हा घर बोलले आपल्याला की हळद दळली, एवढं सुंदर स्मेल आहे याचं, खूप छान आहे. हळद 340 ते 360 रुपये किलो. थोडा रेट वाढलेला आहे, 320 रुपये की 300 रुपये होतं, पण आता थोडस रेट वाढले हळदीचं. सगळ्याच मालाचे रेट वाढले आता, खर्च वाढलाय त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे. काही म्हणतात की त्या युद्धामुळे इंधनाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ही रेट वाढले. पण रेट वाढले आता थोडस, ही गोष्ट खरी की रेट वाढलेला आहे. हे तेजपत्ता आहे बघा, साईज बघा तेजपत्त्याची किती मोठी आहे आणि क्लीन आहे बघा. शिवाय फोल्ड नाही, कुठल्याही बाजूने असं फोल्डिंग नाही झालेलं बघा. आणि कडक आहे, एकदम कडक आहे, फोल्ड झालेलं नाहीये, अख्खं माल आहे. आणि किडका असतं बघा पाळा, अजिबात किडका पाळा नाहीये बघा. एकदम क्लीन आहे बघा, अजिबात कीड लागलेलं नाहीये, छान माल आहे. तेजपत्ता एकदम क्लीन आहे माल, खूप सुंदर माल आहे. हे कसे? हे आपण 100 ग्रॅमचे 80 रुपये ते 100 रुपये 120 रुपये त्याप्रमाणे रेट घेतो. क्वालिटी वाईज आहे आणि क्वांटिटी, तुम्ही जेवढं जास्त घेते तेवढं भाव कमी करायला आपल्याला परवडतं. सुंठ आहे बघा, सुंठ आहे ना? हा सुंठ आहे ना, चुना लावलेला असतो. चुना लावलेला सुंठामुळे चहा फाटतो. हे जे आपण चहा मसाले वगैरे करतो त्याच्यामध्ये आपण सुंठ वापरतो किंवा घाटी मसाल्यामध्ये सुंठ वापरतो, त्याला चुना लावलेला असतो. चुना लावलेला सुंठ घ्यायचं नाही, त्याच्याने चहा फाटतो. त्या
असं प्युअर क्लीन सुंठ घ्यायची. कधी घेताना सुंठ असे क्लीन घ्यायची की त्याला चुना लावलेला नाहीये, त्याच्यामुळे सुंठ खूप छान आहे, मस्त सुंठ आहे, स्मेलही छान आहे त्याचं. 100 किलो. हे बघा आपल्याकडे कसुरी मेथी खूप छान आहे, स्मेल बघा किती छान आहे. आणि कचरा असतो कसुरी मेथीमध्ये, अजिबात कचरा नाही. दादा स्मेल आला असेल तुम्हाला, किती सुंदर आहे बघा. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खूप छान आहे माल दादा, एकदम मस्त आणि क्लीन आहे, अजिबात कचरा नाहीये त्याच्यामध्ये, एकदम छान आहे माल. कसुरी मेथी पण स्मेलचं काम करतं, मसाल्यामध्ये टेस्टिंगचं काम करतं, खूप छान आहे कसुरी. पण सगळेजण नाही वापरत कसुरी मेथी मसाल्यामध्ये, ज्यांना हवं त्यांना आपण देतो, ज्यांना नको असेल त्यांना आपण कसुरी मेथी नाही देते. पण जर ही मेथी असेल ना, हे सीड्स असतील ना, तर कसुरी मेथी नाही वापरली तरी चालते. पण ज्यांना हवं की आम्हाला कसुरी मेथी हवीच आहे, त्यांच्यासाठी देतो. पुन्हा प्युअर गरम मसाले बनवतात, त्यांच्यासाठी कसुरी मेथी देतो आपण. खूप छान आहे. तीळ आहे बघा, खूप छान आहे तीळ, पॉलिशवाले आहेत पण बिना पॉलिशचे तीळ नाहीयेत माझ्याकडे. घाटी मसाल्यामध्ये बिना पॉलिशचे तीळ वापरतात, पण ते आता माझ्याकडे नाहीयेत. आपण हे पॉलिशवाले तीळ वापरतो. खूप छान आहे, पण मस्त आहे, क्लीन आहे बघा, एकदम अजिबात कचरा नाहीये, एकदम छान क्लीन माल आहे. कुठल्याही मालामध्ये तुम्हाला खडा काडी कचरा कशातच मिळणार नाही, एकदम साफ केलेला माल आहे. आपण सगळ्यात महत्व म्हणजे आपण क्लिनिंग वर दिलेलं आहे, खूप छान क्लीन माल आहे. ओवा खूप सुंदर आहे बघा, ओवा एकदम छान, स्मेल बघा किती छान आहे. आणि कचरा नाहीये ओव्यामध्ये, ओव्यामध्ये एक कचरा भरपूर असतो, अजिबात कचरा नाहीये बघा, एकदम छान माल आहे. त्याप्रमाणे आपण तयार मसाले पण ठेवतो. तुम्हाला बनवायचं नसेल घरी, जर तुम्हाला माझ्याकडून बनवून घ्यायचे असतील तर एक 4-8 दिवस मला द्यायचे, आणि एक्स्ट्रा तुम्हाला जे पाहिजे ते मी मसाले तुम्हाला बनवून देऊ शकते. त्यांना तयार मसाले पाहिजे असेल त्यांना तयारही मसाला मी करून देऊ शकते. आगरी मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला मी स्वतः बनवते, तेही तुम्हाला तयार करून देऊ शकते. मी दाखवते तुम्हाला माझ्याकडचे मसाल्याची क्वालिटी. ताईकडे तुम्ही विश्वासाने सगळे मसाले तुम्ही बिंदास घ्या, काही टेन्शन घेऊ नका. यांच्याकडे मसाले रेडीमेड पण तुम्ही यांच्याकडे भेटतात ताईकडे. बघा कांदा लसूण मसाला, घाटी मसाला, स्मेल घेऊन बघा किती छान स्मेल आहे बघा मसाल्याला, छान आहे एकदम, खूप छान आहे. ह्याला घाटी मसाला म्हणतात. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, मीठ, कोथिंबीर ऍड केलेलं आहे. तरी सुद्धा हा मसाला 2 वर्ष ठेवला तरी खराब होत नाही, जसेचा तसा टिकून राहतो. कारण कांद्याचं आणि खोबऱ्याचं सगळं मॉइश्चर काढलेलं असतं, त्याच्यामध्ये टिकून राहतं. छान आहे बघा. त्याच्यात आपण मिरची पावडर बनवली बघा, काश्मीरीची मिरची पावडर. कलर बघा कसलं भारी कलर आहे बघा. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. पण माल बघा प्युअर माल आहे, प्युअर माल एकदम भारी, एकदम मस्त कलर, तरी खूप छान आहे बघा. फक्त काश्मीरी पावडर आहे ती कलर साठी, कलर आणि तरीसाठी फक्त काश्मीरी मिरची पावडर. आगरी मसाला आहे बघा, आगरी मसाल्याला पण कलर किती सुंदर आहे बघा, एकदम छान आहे. स्मेल पण किती सुंदर आहे बघा, स्मेल दादा आली असेल तुम्हाला, एकदम छान आहे. कलर, स्मेल, टेस्ट तरी एक नंबर. आगरी मसाला 1000 रुपये किलो आहे. तयार आगरी मसाला 1000 रुपये किलो. तुमच्याकडे रेडीमेड पण? हो रेडीमेड, ज्यांना पाहिजे असेल तयार मसाला त्यांना आपण तयार मसालाही करून देतो. ज्यांना बनवायचं नाही किंवा वेळ नाहीये, ज्या जॉबला लेडीज आहेत त्यांना वेळ नसेल, त्यांना त्यांच्या आवडीनुसार मी देते. कमी जास्त तिखट, ज्यांना जास्त तिखट पाहिजे त्यांना तिखट करून देऊ, त्यांना कमी तिखट पाहिजे त्यांना कमी तिखट, तुमच्या ऑर्डर प्रमाणे आपण करून देतो. हे गरम मसाला आहे बघा, याच्यामध्ये गरम मसाला आहे, कसलं भारी स्मेल आहे बघा गरम मसाला, एक नंबर स्मेल आहे बघा. 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो पण छान आहे. आपण स्वतः मसाले बनवलेले आहेत. मी मसाले प्रॉपर मिरच्यांना ऊन देते, ते मसाले भाजून घेते आणि मग दळून आणते. आपण घाटी मसाला आणि मालवणी मसाला डंकेवर कुटून आणतो, आणि आगरी मसाला, कोळी मसाला त्यांना चक्कीवर लागतो, त्यांना खूप बारीक लागतो, मग ते आपण चक्कीवर करून आणतो. घाटी मसाल्यामध्ये तेल असतं, खोबरं असतं, मग ते चक्कीत जमत नाही, त्यांना डंकेतच लागतो, मग तो आपण डंकेचा करून देतो. मालवणीमध्ये पण मीठ वगैरे असतं, मग तो देतो. ही धना पावडर आहे बघा, किती छान आहे बघा धना पावडर, मस्त एकदम धण्याची पावडर. इंदुरी धणा आहे हा, 400 रुपये किलो. 400 रुपये किलो पावडर, 400 रुपये किलो. खूप छान आहे. तुम्ही एकदा स्वतः बनवलं? आपण स्वतः हे आधी ऊन देतो, मग भाजून घेतो आणि मग हे दळून आणतो. खूप छान आहे मिरची पावडर, हे धना पावडर खूप मस्त आहे. आणि प्युअर धना पण दाखवते मी तुम्हाला, अख्खा धना. हे बघा स्पेशल इंदुरी धणा आहे बघा, खूप छान आहे धना बघा. खडा काडी कचरा काहीही नाहीये बघा, गोल्डन धणा आहे हा.
धणा म्हणजे ना काही गृहिणींचं असं असतं की आम्हाला हिरवा धणा पाहिजे. हिरवा धणा कधीच घ्यायचा नाही. हिरवा धणा म्हणजे त्याला कलर मारलेला असतो. तो हिरवा धणा वापरायचा नाही मसाल्यात. मसाला खायचं तर साफ स्वच्छ आणि प्युअर खायचं. इंदुरी धणा आहे हा. इंदुरी धणाला कलर मारलेला नसतं. याला गोल्डन धणा म्हणतात. एकदम हिरवागार धणा घ्यायचं नाही. धणा असं घ्यायचं, थोडस पिवळा कलर असलेला असं धणा घ्यायचं. खूप छान आहे धणा, अजिबात कचरा नाहीये. 240 ते 280 रुपये किलो. क्वालिटी वाईज आहे. जसं क्वालिटी असेल जसे, शिवाय तुम्ही जेवढी क्वांटिटी घेताय त्याप्रमाणे रेट कमी जास्त होतो. एकदम सुंदर आहे बघा धणा, किती छान आहे धणा, एकदम भारी. 280 रुपये किलो. गोल्डन धणा म्हणतात त्याला. मसाल्यामध्ये एकदम मेन जो स्मेलचं काम करतो तो धणा करतो. खूप छान. खोबरं दाखवतो बघा, राजापुरी खोबरं आहे आपल्याकडे. खूप छान खोबऱ्याची साईज बघा, वाटीची साईज किती छान आहे बघा. काळ्या पाटीचं खोबरं आहे, खूप छान आहे. त्याला नुसतं तुम्ही नख लावलंय ना तरी सुद्धा त्याच्यातून एवढं तेल येते बघा. किती तेल येते बघा नखाला आपल्या, किती तेल लागले बघा. हे बघा प्युअर तेलाने भरलेलं आहे. तेलाने भरलेलं, याच्यात अजिबात तेल काढलेलं नाहीये. एकदम छान आहे खोबरं. 440 रुपये किलो. खोबरं थोडं रेट वाढलेलं आहे, महाग झालंय, पण नाही त्याला काहीच करू शकत नाही, रेट वाढले त्याला. 440 रुपये किलो राजापुरी खोबरं. आणि साईज बघा, एवढी मोठी साईज आहे आणि जाड पण आहे. पातळ पाटीचं नाहीये, जाड साल आहे. मस्त एकदम जाड पण एकदम जाड पण आणि वाटी ही मोठी आहे. तेल पण याच्यात भरपूर आहे. भरपूर तेल आहे. तुम्ही असं नुसतं नख लावा दादा, तुम्हाला स्वतःलाही अनुभव येईल. आपण नुसतं बोलत नाहीये, नुसतं नख लावते, नखाला तेल बघा आपल्या किती लागते. एवढं तेल भरलेलं खोबऱ्याची वाटी आहे. थोडं महाग आहे पण भाव वाढलेत आता खोबऱ्याचे. 440 रुपये की 420 ते 400 रुपये होतं गेल्या महिन्यापर्यंत, पण थोडस रेट वाढले आता, त्याच्यामुळे 440 रुपये किलो. ताईकडे हळद पण आहे बघा. हळद छान आहे बघा, खूप सुंदर ओरिजिनल सेलमची हळद. एक नंबर माल आहे बघा, कसलं भारी माल आहे बघा. एवढी मोठी साईज आहे, छान आहे. स्मेल आता दादाला आलंच असेल. एवढे सुंदर, एकदम सुंदर स्मेल आहे बघा. कसले भारी आहे बघा हळद. त्याला म्हणतात ओरिजिनल सेलमची हळद. हो, हापूस आंबा पिकल्यावर जशी हळद दिसते तो आंबा, तशी हळद तोडल्याच्या नंतर आपल्याला दिसली पाहिजे. तुमच्याकडे खूप सुंदर माल आहे, खूप छान आहे माल. एक वेळ द्या, व्हिजिट करा, ओरिजिनल खा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खाल ते ओरिजिनल खा, कारण आपल्याला स्वतःलाच खायचंय. त्याच्यामुळे छान. आपल्या टी शर्टचं ब्रँड आहे 20s. आपल्या टी शर्टचा ब्रँड आहे. टी शर्टचा ब्रँड आहे 20s. आपण हे टी शर्ट इथून छापतो. 20s आपल्या टी शर्टचा ब्रँड आहे 20s. हा, ब्रँडेड घ्यायचं. वाणीज मसाला ब्रँड आहे, तसं टी शर्टचं पण ब्रँड आहे 20s. तुम्ही हे बनवतात का? आपण स्वतः बनवतो. स्वतः बनवतात. म्हणजे गणपतीला, दहीहंडीला तुमच्याकडे ऑर्डर देऊ शकतो. हो, नक्की नक्की नक्की. गणपती, दहीहंडी सगळीकडे. हे आपलं व्हिजिट कार्ड आहे बघा. बघा, हे विजिटिंग कार्ड आहे. तुमच्याकडे टी शर्ट पण छापून भेटतात. फोन नंबर आहे आणि ऍड्रेस आहे आपल्या दुकानाचा. फुल ऍड्रेस आहे, फोन नंबर आहे सगळं. मसाला खूप छान होतो. आणि तुम्ही दरवर्षी इथून घेता? चांगलीच असते आणि दरवर्षी यांच्याकडूनच घेते मसाला मी. ठीक आहे. आता आपण आलो होतो किसन सीताराम वाणी या मसाला ओल्ड पनवेलला. इथं ना पनवेल स्टेशन पासून तुम्हाला 20 रुपयाला सीट ना रिक्षा भेटेल. तर तुम्ही इथं या. आणि इथं ना पार्किंगची फुल व्यवस्था आहे, तर तुम्ही घाबरू नका. पार्किंग इथं भरपूर आहे. तर तुम्ही या दुकानाला या, व्हिजिट करा या मसाल्याच्या. तर ठीक आहे, भेटूया मग नेक्स्ट व्लॉगला. मग चला मग. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळे डिटेल दिले मी. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगला. इथं पण बघा सगळे मसाल्याचे दुकान आहे. पण मी एक तुम्हाला सांगतो की मला ना इथं कोणी परमिशन दिली ना व्हिडिओची, तर त्या ताईने मला खूप सपोर्ट केला. तर तुम्ही त्या ताईकडेच या. ठीक आहे.